जायगाव केसरी हे पर्व 5 मैदान पार पडल्याने या मैदानाच्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला म्हणजे आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर आणि एकनाथ दादा आणि ताईंचा राजा या जोडीनं द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला. बरोबर ताई पण आहेत, राजा पण, मोहिल शेठ पण आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. मोहिल शेठ काय सांगाल आज कशा पद्धतीचं नियोजन झालं होतं? खूप दिवसाची इच्छा होती राजा आणि बकासूर पळवायची, ते आज पळवून 2 नंबर करून यश भेटलं गाडीला. खूप आनंद वाटला. ताई बरेच दिवस तुम्ही म्हणत होता बकासूर सोबत पळणार आणि सर्व फॅन्सची इच्छा होती. आपल्या तिथे जवळपास मैदान होतं तिथे पण बकासूर मथुरा फार्म हाऊसला येऊन गेलेला. त्याविषयी काय सांगाल की आज समाधान एक चेहऱ्यावरती दिसतंय की आज जबरदस्त पाहिले जो सांगते काय मी सकाळी पण सांगितलं माझ्यासाठी हिंद केसरी मैदान असले का सकाळी उठल्यापासून होतं तयारी यायचं इथे का तर आम्हाला देवाच्या गळ्यात पडायचं आहे म्हणून. आणि मोहिलला मामाला मी तेव्हा पण थँक्यू म्हणलं तर अजून पण म्हणते की माझ्या फार्मला तुम्ही भेट दिली, देवाचं पाय माझ्या फार्मला लागलं, धन्य झाली की सगळे मला वाटते 100% गाड्या मालक जी आहेत सगळ्यांची इच्छा आहे की बकासूरच्या गळ्यात पडायची. आज आम्हाला योग आला, नशीबवान म्हणेन मी. आणि आप्पांनी पण जबरदस्त गाडी आज चालवली, तिन्ही फेरी सेमी तर लय भारी आमची सेमीला थोडी म्हणजे मारला राजा सुट्टी मेकरलाच मारायला गेला, थोडं गाडी जुळली, कोणी कोणी आरोप केला पण सगळ्यांनी ड्रोनचं शूटिंग बघा, सगळं शूटिंग बघा सांगा आमची गाडी लॉबी आहे का आणि लॉबी टचला निघाल आहे गाडी, आमची लॉबी पण नाही लॉबी टचला निकाल आहे, सकाळीच त्यांनी पुकारलाय, पब्लिकनं सांगावं. बरं, एक प्रकारे कशा पद्धतीने नियोजन झालेलं का अचानक ठरलं बकासूर सोबत काही पळायचं? दिवसापासून होतं मला म्हणलं ते कोरेगाव नंतर पळू पण 26 तारखेला ह्यांच्यात काहीतरी कार्यक्रम होता म्हणून मामा म्हणलं 26 नंतर जी मैदान करायचं ती मी बाईट मध्ये पण सांगितलेलं 26 नंतर जी मैदान होईल ती बकासूर. बरेच दिवसाची इच्छा आमची पण पूर्ण झाली जेव्हा तुम्ही छकड्यावरती 2 जण मगाशी उभं होता आणि मी 10 वेळा म्हणलं असेल मोहिल कुठे आहे मोहिल कुठे आहे, परत ती क्षण कधी येणार त्यासाठी हा एक क्षणाचा आनंद घ्यायचा म्हणून मी मोहिलला आवाज देत होते. आणि या आनंदाच्या क्षणी शेठजी आणि मामा सुद्धा पाहिजे होते आज या क्षणी म्हणावं लागेल. अजून एकदा परत ही गाडी पळेल त्यावेळी शेटजी असतील मामा असतील गाडी पळेल तेव्हा सगळे येतील, कारण की अचानक मध्ये जरा घरी पण कार्यक्रम असल्यामुळे सर्वांना येताना आले. मोहिल शेठ आता 2-3 मैदान झाली, थोडाफार पराभव झाला, परंतु बकासूरची एक खासियत आहे आतापर्यंत की पराभव झाला तरी तो पुढच्या मैदानामध्ये 100% काही ना काही तर करून त्याचे एफर्ट दाखवून तो गुलाल घेतोच. बकासूरचा कधी पराभव होत नाही, त्याच्यावरती कायम अन्याय होत गेलाय आणि अन्याय होतो त्यामुळं कुठंतरी आम्हाला सेमीला घरी जावं लागतं, कारण का बैल कधीच पराभव स्वतः करून घेत नाही, कुठंतरी कदाचित एखादी चूक असते त्याची पण कायम त्याच्यावरती अन्यायच होतो. म्हणजे कुठंतरी म्हणजे आता मागासपासून बरोबर बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की प्रत्येक वेळेस बकासूरच का, प्रत्येक वेळेस वादविवाद जो होतो तिथं बकासूरच्या वेळेसच का होतो किंवा का असा निर्णय घेतले जातात? मी मोहिलपेक्षा अगोदर सांगते की यात्रा कमिटीनं खूप छान निर्णय घेतला आणि योग्य ते निकाल दिलाय. सगळ्याला दिसतंय लाईव्ह कॅमेरा शूटिंग खोटं बोलत नाही. बरोबर, तुम्हाला जर तुमच्याकडे शूटिंग नसतं काही तर झालं असतं पण शूटिंग खोटं बोलत नाही, त्यामुळे मी जायगाव यात्रा कमिटीचं धन्यवाद मानेन, त्यांनी योग्य ते निकाल दिला. मोहिल शेठ काय सांगाल? नाही, आमची गाडी जर कधी फॉल असेल किंवा बकासूरने सेमीला मार खाल्ला असेल तर आम्ही मैदानात 1 मिनिट पण थांबत नाही. बरोबर, 2 मिनिटात बैल भरून आम्ही रस्त्याला लागतो, पण आमच्या गाडीवर जर बकासूरने निकाल घेतला असेल तर आम्ही थांबणार आणि बैल पळवणार. आणि आयोजक कमिटीने आम्हाला भरपूर सहकार्य केलं, त्यांचं मनापासून धन्यवाद. ताई सुट्टी थोडीशी लेट झाली म्हणावं लागेल खाली, परंतु राजाखंड आणि सुनील खंड गंडलं, सुनीलला राजा मारायलाच गेला. परंतु दोन्ही नंदीची खासियत म्हणजे निकाल रेषेच्या ज्यावेळेस मध्य रेषेत आले तिथून जे स्पीड वाढवलं त्यांनी ती काय बोलायलाच नको. दोन्ही पण नंदी निकालात पळणार आहेत. बकासूर सुद्धा लांब पल्ल्याला तोंडावर निकाल घेतो का तर ते घेतोच. दोन्ही पण नंदी निकालाला हवं राहील. कुठेतरी ताई किंवा मोहिल शेठ आहेत, ज्यावेळेस गटाला गाडी पळाली बरेच जणांनी टीका केली की इकडून का घातलं तुम्ही तिकडून का घातलं, बैलगाडी मालकाला त्यांना नियोजन माहीत असतं काय बाबा काय नाही, लोक कमेंट करतात, काय सांगाल? आमचं अगोदरच ठरलं होतं 1 फेरा उलट्या खांद्यावर काढायचं, परत सरळ खांद्यावर 2 फेरं पडायचं. उद्या मला राजाला पण पाहिलं काही प्रॉब्लेम नाही, आमच्या मनात दुखत होती राजा बाहेर जातोय की काय, बघायचं तर आम्ही रिस्क घेतली, सक्सेसफुल झालो. आता कळलं मला राजाचा सुद्धा डावा खांदा चांगला आहे.
मोहिल शेठ, आता आप्पा ड्रायव्हरबद्दल काय सांगा, कारण तुम्ही त्यांचे ड्रायव्हिंग पण बघितले, बकासूर स्वतः गाडी त्यांनी पळवली, आज दोन्ही नंदी एकत्र आले आणि पळाले आणि त्यात आप्पा ड्रायव्हरच होते, काय सांगा? ड्रायव्हरने काय बकासूरची गाडी जेव्हा पहिल्यांदा गाडीवर बसले तेव्हा एक नंबर केलाय आणि सलग 2-3 मैदान बकासूरच्या गाडीवर बसून एक नंबर केलाय आणि राजाच्या गाडीवर तर ते कंटिन्यूस असतात. त्यामुळे दोन्ही नंदींचं त्यांना खासियत माहिती आहे आणि त्यांच्या डोक्याने त्यांनी गाडी आणली, त्यांना सांगायची पण गरज लागली नाही. ताई, आता तुम्ही सकाळी पण सांगितलं होतं की ज्यावेळी बकासूरवर पळणार त्यावेळी काल तुमचं नियोजन कसं झालं, कारण तुम्ही सगळ्यांना तुम्ही म्हटलं की आम्ही सगळ्यांना सांगितलं सकाळी उठून की आज पळायचं आपल्याला, काय उत्सुकता होती तुमच्या? आमच्या घरगुती सगळ्यांना माहित होतं आज असं देवाच्या गळ्यात पळायचंय म्हणून, पण बाहेरच्या लय लोकांचं डीएम आलेलं मी ओपनच केलं नाहीत कारण मला खोटं बोलायचं नव्हतं. त्यांनी सगळ्यांनी विचारलं होतं आणि मामा मला म्हणलं होतं ताई आपण सरप्राईज देऊ, म्हणून मग मी डीएम ओपन केलं नव्हतं. पण बऱ्याच लोकांनी अंदाज बांधला ती गाडी पळणार आहे आणि माझ्यासाठी तर सांगता काय, हिंद केसरी मैदानात जे आनंद असतोय तो आनंद आज होता की आम्हाला देवाच्या गळ्यात पळायचं. ती एक वेगळीच उत्सुकता होती. सगळं नीटनेटकं झालं पाहिजे, कुठं चुकलं नाही पाहिजे, पण झालं सेमीला थोडं गंडलं पण सक्सेस झालो, यश भेटलं. मोहिल शेठ, एक प्रश्न आहे की बकासूरला तुम्ही रेग्युलर पळवताय की लोकांचे खूप कमेंट्स येत आहेत, खूप लोकांचं म्हणणं आहे बकासूरला सारखं का पळवलं जातंय? बकासूरची जेवढी महाराष्ट्राला काळजी नसेल ना त्याच्यापेक्षा जेव्हा पलीकडे त्याची मला काळजी आहे. त्याला कुठलं दुखणं काय मला सगळं माहिती असतं आणि त्याला कधी पळवायचा, कुठं झोपायचा, काय करायचं हे सगळं मला अनुभव आहे. त्यामुळं त्यांना फक्त कमेंट करायला काय जात नाही, ते नुसतं कमेंट करत जातात तुम्ही रोज पळवतात असं तसं, पण ते आम्हाला माहिती असतं की त्याला रोज पळवलं नाही तर काय प्रॉब्लेम होतात काय नाही. बैल 3-4 दिवसाच्या पुढे बसून ठेवला तर बैल 3 पायावर चालतो, 1 पाय प्रॉब्लेम आहे त्याला, तर रोज नाही पळवलं तर बैल पायाने लंगतो, त्यामुळे बैला रोज पळवायलाच लागतो. मोहिल शेठ, काल एक व्हिडिओ पाहिला बकासूरचा, पोहणी घालण्यात आलेली त्याला, कुठेतरी एक प्रकारे एक व्यायाम पण भरपूर झाला म्हणावे आज पळायचा. प्रॉब्लेम आहे पुढल्या उजव्या पायाला, बैल असा जास्त दिवस बसून ठेवला की बैल लंगतो आणि 3 पायावर चालतो, घरी बैल कंटिन्यू 3 पायावर उभा असतो. त्यामुळे त्याला पोहणी टाकून आणली नाही का, शिरा बिरा मोकळ्या झाल्या आणि बैलाने आज दाखवून दिलं कसं असतं. ताई, संपूर्ण प्रवास बघताय बकासूरचा, मोहिल शेठचा, मोहिल शेठ पर्यंतचा प्रवास कसा वाटतो? कारण मोहिलचा लहान होता मोहिल तेव्हापासून बघते बकासूर तर बिना एसनीचाच यायचा मैदानात. मला वाटतंय नारकावची काहीतरी का की निसर्गाची नाळ त्यांची काहीतरी एक व्हिडिओ होता, सांगते काय सगळं बकासूरनं ह्यांना दिलेलं. पण ताई, कुठेतरी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे बकासूरनं. काही बॅकग्राऊंड नव्हतं, काय नव्हतं, तिथनं इथपर्यंत म्हणजे ते कुठं कष्ट आहे ते लोकांना कधी दिसत नाही. नाही कष्ट असून ह्यांची पण आवड होती. बरोबर. बैलगाडी शर्यतीविषयी ह्यांची धडपड, वैभव मामा असो किंवा वैभव मोहिल असो, घेऊन जाणार, फेरं काढणार, उडी पण त्यांची मी एका व्हिडिओ मध्ये बघितल्या. त्यामुळे त्यांना यश आलं, त्यांनी जी त्यांचं म्हणजे ध्येय होतं ते ध्येय गाठलं मोहिल असं मला म्हणायचं. म्हणजे बकासूरनं तर सगळं रेकॉर्ड म्हणजे केले, ती रेकॉर्ड कुणालाही तोडणं म्हणजे पॉसिबल नाही. म्हणजे असं म्हणावं लागेल, जे आवड होती तेच प्रोफेशनच केलं त्यांनी म्हणून 100% आणि ते सक्सेस पण झालं. मोहिल शेठ तिथूनच तर झालं बकासूरमुळे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच परत एकदा ही जोडी 100% पळताना दिसेलच. चालेल, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. धन्यवाद.